निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष यांच्यामधला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरचा तो भाग आहे. याच्या पलीकडं त्या पत्राला फारसं काही महत्त्व नाही. वहिनींनी जे पत्र, निवडणूक आयोगानं जे पत्रव्यवहार आमच्याबरोबर केलेला आहे तो कुठल्या विषयाच्या अनुषंगानं केलेला आहे याचीच आपल्याला माहिती नाही आहे. ते पहा, निवडणूक आयोगाकडून जे पत्र आलेलं आहे ते आमच्या पार्टीच्या वतीनं निवडणूक आयोगाकडं जो पत्रव्यवहार केलेला आहे त्या केलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी कडून अधिकची काही माहिती पाहिजे आहे आणि ती माहिती मागणारं ते पत्र आहे. ज्या वेळेला निवडणूक आयोगाच्या बरोबर कुठलाही राजकीय पक्ष पत्रव्यवहार करतो त्यावेळेला त्या पत्राच्या अनुषंगानं आयोगाला जर आणखी काही माहिती हवी असेल तर त्याच पत्राचा संदर्भ टाकून आयोग राजकीय पक्षाच्याकडं, त्यांच्या कार्यालयाकडं अशा पद्धतीचा पत्रव्यवहार करत असतं. आज ते पत्र तुम्हाला मीडियाला कुठून तरी मिळालं असेल, परंतु वर्षभरामध्ये अशा पद्धतीची अनेक पत्र निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांना, आमच्याच पक्षाला असं नाही इतरही पक्षांना ती येत असतात आणि त्या अनुषंगानं हा नियमित पत्रव्यवहार हा निवडणूक आयोगाच्या बरोबर होत असतो. त्यामुळं निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष यांच्यामधला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरचा तो भाग आहे. याच्या पलीकडं त्या पत्राला फारसं काही महत्त्व नाही. पण याच्यामुळं वहिनींनी जे पत्र लिहिलं होतं मी ज्या उद्देशानं, त्या सगळ्या प्रक्रियेला खीळ बसली असं वाटत नाही का? मुळात असं आहे की तुम्हाला वहिनींनी जे पत्र, निवडणूक आयोगानं जे पत्रव्यवहार आमच्याबरोबर केलेला आहे तो कुठल्या विषयाच्या अनुषंगानं केलेला आहे याचीच आपल्याला माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रश्न विचारताय. मी आधीच एक गोष्ट क्लिअर केली की जो पत्रव्यवहार आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्रा वहिनींच्या वतीनं जो निवडणूक आयोगाच्या बरोबर केलेला आहे त्या पत्रामध्ये 10 तारखेला 10/3/2026 ते पत्र आहे आणि 7/4/2026 हे जे आमच्या पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाला जे पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने काही माहिती जी आहे, जसं आपण एखादा अर्ज करतो आणि त्याच्यामध्ये एखाद दुसरी त्रुटी राहिली तर आपल्याला त्रुटी पूर्तता करा म्हणून कळवलं जातं, तशा पद्धतीनं निवडणूक आयोगाला आमच्याकडनं जो सातत्यानं पत्रव्यवहार होत असतो, नियमितपणे पत्रव्यवहार होत असतो, त्या पत्रव्यवहारामध्ये एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये अधिक तपशील त्यांना पाहिजे असेल तर निवडणूक आयोग तो मागत असतो. हे आमच्याच पक्षाच्या बाबतीत नाही तर इतरही राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये ते एक प्रक्रियेचा भाग असतो आणि तो रुटीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरचा तो भाग आहे. त्याच्यामध्ये कुठलंही त्याची बातमी व्हावी आणि त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घ्यावी इथपर्यंत त्याला महत्त्व नाही आहे, पण आपण विचारलंय आणि त्याची चर्चा मीडियामध्ये होते म्हणून हे जे काही त्रुटी सांगितल्या ते त्रुटी तुम्ही पूर्तता करणार का आयोगाला आणि तुम्हाला जे हवं ते घडून घेणार? काय हवंय नाही व्हावंय असा प्रश्नच नाही आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की निवडणूक आयोगाबरोबर राजकीय पक्षांचा पत्रव्यवहार वेगवेगळ्या कारणांनी होत असतो. कारण निवडणूक आयोग हेच आमच्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय ऑफिस असतं राजकीय पक्षासाठी आणि त्याच्यामुळं त्यांच्याबरोबरचं लेटर इंटरॅक्शन हा रुटीन प्रोसिजरचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी जे काही मागितलेलं असतं ते आम्ही देत असतो. आम्ही जे काही त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला कळवलेलं असतं त्या पद्धतीने निवडणूक आयोग त्यांची कारवाई करत असतो. बदलाचे समर्थन देणारे कागदपत्र प्रस्ताव असतील ह्याचा जे सादर केला एक लक्षात घ्या, ज्या वेळेला राष्ट्रीय अधिवेशन होऊन राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्रा वहिनी पवार यांची निवड झाली त्यावेळेला त्या पद्धतीचं जे काही त्याचं रिझोल्युशन असेल, जे राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जी निवड झालेली असेल त्या निवड झालेल्याच्या अनुषंगानं ते निवडणूक आयोगाला पत्र पाठवून करावं लागतं. जसं आपण कार्यक्रम हा राष्ट्रीय अधिवेशनाचा एका सभागृहात होतो, परंतु निवडणूक आयोगाला कळवणं आणि त्याचा पत्रव्यवहार करणं हा टेक्निकल पार्ट असतो. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी राजकीय पक्षाच्या अंतर्गत होत असतात. जसं अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे ठराव होत असतात, हे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला वेळच्या वेळी कळवायचे असतात आणि त्या अनुषंगानं एखादं रिझोल्युशन आम्ही त्यांना कळवलं परंतु त्याला अनुषंगिक डॉक्युमेंट आमच्याकडनं द्यायचे राहिले तर ते डॉक्युमेंट द्या म्हणून आम्हाला कळवतात. एवढं सरळ आहे. तुमच्याकडे द्यायचे राहून गेले की तुम्ही जाणीवपूर्वक उदाहरण देतोय, झालं मी उदाहरण देतोय आमच्याकडून काही राहिलेलं नाही आणि समजा राहिलेलं असेल तर देता येतं. सर्वाधिकार कोणाकडे आहेत पक्षाचे? अरे खोर सर्वाधिकार हा काही प्रश्न होऊ शकतो का? नाही
तुम्ही हा सगळा हसाच- जो वाद झालेला आहे, कुठेही वाद तो झालेला नाही. त्याच्यावरूनच झालेला आहे ना. काही वाद झालेला नाही कुठं. निवडणूक आयोगाला उद्या तुम्ही जरी एखादं पत्र लिहिलं, त्या पत्राच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाला वाटलं तर ह्या यांनी पत्र लिहिलेलं आहे, या संदर्भामध्ये आपलं काय म्हणणं आहे, तर ते निवडणूक आयोग आम्हाला पत्र पाठवून म्हणणं आमचं विचारू शकतो. त्याच्यामध्ये आम्ही तरी गांभीर्याने घ्यायची काय गोष्ट आहे, तुम्ही तरी घ्यायची काय गोष्ट. दादा, कलमांमध्ये जो बदल करण्याचा पत्रात नमूद आहे, हा बदल केला जाणार आहे का? ते पत्र पुन्हा आयोगाला देण्यात येणार आहे? आमच्या ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब होते, त्याच्यानंतर अजितदादा पवार झाले. आता अजितदादा ज्या वेळेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली, तर ही निवड झाल्यानंतर ती कळवावी तर लागेल का नाही निवडणूक आयोगाला. तसं अजितदादाच्या अपघाती निधनानंतर पुन्हा सुनेत्रा वहिनींची निवड झाली, ही निवड झालेली आहे, हे निवडणूक आयोगाला कळवावं लागेल का नाही. अशा पद्धतीचा जो पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाबरोबर असतो. काही समजा आमच्या घटनेच्या संदर्भातले काही कलम कालबाह्य झाले असतील, जी कलमं समजा आम्हाला आता ती उपयोगाची वाटत नसतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मुदती वाढवायच्या असतील, या संदर्भानं निवडणूक आयोगाला आमचा काही पत्रव्यवहार असेल, त्याच्या संदर्भामध्ये काही कागदपत्र द्यायची असतील, त्याच्यात एका दुसऱ्या कागदपत्राबाबत निवडणूक आयोगाला आम्हाला काही विचारावं वाटत असेल, तर हा पत्रव्यवहार हा होत असतो आणि हा रुटीन प्रोसिजरचा भाग आहे. मग प्रफुल्लभाई पटेल यांना वहिनींच्या पक्षात अधिकार असणार आहेत की नाही पक्षात? थेट बोल. हा यामध्ये प्रश्नच नाही आहे येत. हा प्रश्न त्याच्यावरून एक मिनिट. काही सुद्धा काही चाललेलं नाही. प्रफुल्लभाई असं काय म्हणालेत का? प्रफुल्लभाई एक मिनिट. प्रफुल्लभाई तुम्ही बातम्या देताय म्हणून आम्हाला उत्तर द्यावी लागतात. तुम्ही पत्र लिहिले म्हणून आम्ही बातम्या देतो. पत्र आम्ही जे लिहिले तो रुटीन प्रोसिजरचा भाग आहे. शासकीय कार्यालयाबरोबर पत्रव्यवहार होतच असतो. या पत्रव्यवहारामध्ये घटना दुरुस्तीच्या संदर्भातील शब्द आहेत, त्या अनुषंगाने तो प्रश्न आहे की दुरुस्ती काही करण्यात आलेली किंवा त्या अनुषंगाने काही घडलंय का? प्रत्येक राजकीय पक्षाला तो अधिकार असतो. यापूर्वी शिवसेनेच्या घटनेमध्ये त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी सुचवले. कालानुरूप प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो त्याच्या पक्षाच्या संदर्भानं नवीन त्या ठिकाणी अध्यक्ष झाल्यानंतर, जसं बाळासाहेब ठाकरे साहेब असताना शिवसेनेची घटना जी आहे ती, त्याच्यामध्ये नंतर उद्धव साहेब झाल्यानंतर त्यांना कार्याध्यक्षपदी नियुक्त केलं गेलं. कार्याध्यक्ष त्यांच्याकडे तरतूद नव्हती, त्यामध्ये त्यांनी ती तशी तरतूद करून घेतली. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक राजकीय पक्षाच्या त्यांच्या दृष्टीनं योग्य असतील अशा कालानुरूप जे असेल अशा पद्धतीचा पत्रव्यवहार होत असतो. मग आता तुम्ही ज्यांनी आयोगाने तुम्हाला जे खुलासा पत्र पाठवलेले आहे त्या त्रुटीची पूर्तता पक्षातर्फे आयोगाला केली जाणार आहे का? त्यांनी त्रुटी पण म्हटलेलं नाही. त्यामध्ये आयोगानं पाठवलेल्या पत्रामध्ये अमुक याच्यामध्ये त्रुटी राहिली असं काही म्हटलेलं नाही. अनुषंगिक जी काही कागदपत्र असतील ती मागितलेली आहेत. देणार का? तुम्ही ऑफकोर्स देणार. जे काही मागितलं असेल ते देणार. आमच्याकडे ते आहेच. आम्हीच पाठवलेलं पत्र पाठवलं त्याच्यावर तुमच्या पक्षाची भूमिका ठाम आहे आज. वहिनींनी पाठवलेल्या पत्राच्या भूमिकेनं म्हणजे काय, त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची जी काही भूमिका असेल त्याच्यावर पक्ष ठामच असणार. एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे कार्यकर्ते आहेत ते व्हायरल झाले या पत्रामुळे आहेत, ते संभ्रमात आहेत. अशा कार्यकर्त्यांना तुमच्या राष्ट्रवादी कुणीही संभ्रमात नाही. पत्र वाचलं तर अगदी स्पष्ट दिसतंय त्यामध्ये की आम्हीच पाठवलेलं पत्र आहे. त्यामुळे आमच्याच पत्राच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाने आम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या तपशिलात द्यायला सांगितलेल्या आहेत. काय अदृश्य शक्ती काही वर्ण काय आयोगावर काही दबाव आणतात काय सगळे कोणी अदृश्य शक्ती दबाव नाही. हे आम्ही तुम्हाला सांगतोय काय, जे पत्र जसं पत्र आता आलेलं आहे तसं अजितदादा अध्यक्ष असताना असे अनेक पत्र आमच्याकडे आलेले आहेत. वहिनी अध्यक्ष झाल्यापासून पण ह्याच्या व्यतिरिक्त आणखी पत्र आलेली आहेत. एक पत्र तुमच्या हाताला लागलेलं आहे त्यामुळे तुम्ही चर्चा करताय. ती आलेली पत्र आणि आम्ही पाठवलेली पत्र अशी शेकडो पत्रांचा व्यवहार झालेला असतो. तो पत्र व्यवहार जो आहे तो हा रुटीन प्रोसिजरचा भाग आहे. मुद्दा असा आहे पाटील साहेब, हा पक्षावर हायजॅक होण्याचा कमांड कोणाची अशी याच्यावरनं सगळे पत्रव्यवहार सुरू आहेत. काहीतरी तुम्ही कुठला संदर्भ त्या कुठे प्रक्रियेला तुम्ही अजिबात खेळ एक बसली का नाही? मिनिट, तुम्हाला काय करायचं आहे की याच्यातून फक्त नुसतं असं तुम्हाला म्हणजे तू व्यक्तिशा कोणाला बोलत नाही, परंतु याच्यामध्ये पक्षाच्या संदर्भानं काहीतरी वाद आहे का, काय कोण बोललंय असं, कुणाच्या संदर्भाने यांनी कुणाची नावं घेतली, ते स्वतःच कुठं काही बोललेले नाहीत. विनाकारण तुम्ही तसे प्रश्न उपस्थित करण्याचा काही संबंध येत नाही ना. सर, प्रफुल्ल पटेल यांचं कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून पत्र गेलं होतं. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2024 सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी कार्यकारिणीत निवड झाली. एकंदरीत नंतर पत्र देण्यात आलं, त्यात काय त्रुटी राहिल्या होत्या काय? एक लक्षात घ्या, हा सगळा आमच्या पक्षाच्या अंतर्गत आणि निवडणूक आयोगाच्या संबंधित असलेला विषय आहे. सगळेच विषय हे सार्वजनिकरित्या आम्ही बोलावेत असं अजिबात नाही. जे विषय च्या बाबतीमध्ये आपल्याला काही शंका असेल त्या अनुषंगानं जेवढी आवश्यक आहे तेवढी उत्तर आम्ही देतोच. थँक्यू.